कोपरावच्या मेंबरसाठी कॅप आहेत, त्या कॅप फ्रीक जीन्स या दोन स्ट्राईक फलंदाज जात आहेत मैदानात, आपल्याला ऑन बोर्ड युट्यूबच्या द्वारे पाहायला मिळतील कॅमेऱ्यामध्ये. क्षेत्ररक्षणाचं हडल आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आता तयार होत आहेत मैदानाकडे, चारही दिशेला बळतील, कारण 38 सर्कलच्या आत 2 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर असतील, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. हॅलो, या ठिकाणी दिघीवरून साजिदभाई कर्जीकर या ठिकाणी आलेले आहेत. तर मी नितीन नाईक यांना विनंती करतो की आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. साजिदभाई कर्जीकर. धन्यवाद हेमंत सर. तर मुद्दस्सीर दाबिलकर हे सुद्धा आमच्यासोबत फोनवर जोडले होते, त्यांनी सुद्धा या कोपरा ग्रुपच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. साजिदभाई दाबिलकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. खूप चांगलं आयोजन नियोजन इथं पाहायला मिळते कोपरा ग्रुपच्या वतीने. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी तृप्तेश सुरेकर स्ट्राईकवर आहे. फायटर जेट योगेश पेनकर. 4 षटकांचा सामना. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नासा केंडला आहे राहुल सामंत. सध्या चर्चेत आहे. मागच्या गत सीझन मध्ये 4 अर्धशतकं त्यांनी झळकावली होती. योगेश पेनकर या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. काल बॅक टू बॅक त्यांनी अर्धशतकं झळकावली. प्लेअर ऑफ द डे चा किताब कालच्या दिवसात त्यांनी पटकावला आहे. पहिला चेंडू घेऊन तृप्तेश योगेश यांच्यासाठी. हा फटका चांगला आहे. काय पॅडल स्वीप केलाय, डोळ्याची पारणं फेडणारा फटका. वाह, अफलातून ताकद, नजाकत, चेंडू सीमारेषा पार, षटकार. स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद हेमंत सर. कला, आक्रमण आणि कौशल्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे योगेश पेनकर. अफलातून फलंदाजी ते पाहायला मिळते. या खेळाडूला का क्रिकेटचा दादा म्हटलं जातं, का फायटर जेट म्हटलं जातं, दाखवताना योगेश पेनकर. हा काय स्ट्रोक आहे, पहिलाच ठरवून होता. हा सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स असे फटके खेळताना आपण पाहतो. इथे योगेश पेनकर फायटर जेट ऑन मूड फायर, चौकार. सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल योगेश पेनकर यांच्या नावावर. आता पहा, त्रेधा तिरपीड गडबड गोंधळ शिवांश 11 नवगावच्या आता खेम्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना सगळेजण चर्चा करतात. गोलंदाज चर्चा करतोय, क्षेत्ररक्षक चर्चा करतात. क्षेत्ररक्षण फैलावताना वेगळ्या पद्धतीने आता पाहायला मिळते. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न योगेश पेनकर यांचा सातत्याने राहिला. जबरदस्त फलंदाज आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या माइंडशी खेळणारा फलंदाज म्हणून याची खासियत आहे. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा आल्यात ऑन बोर्ड. तृप्तेश हा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. कव्हर मधून खेळायचा होता फटका, कारण कव्हर खाली होतं, पण बॅटची इनसाइड एज कडा घेतली. लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेवर 1 धाव मिळते. धावा येतात 11. अर्थात पॉवर प्लेचं षटक कसं खेळायचं त्याचं उत्तम उदाहरण, उत्तम प्रात्यक्षिक म्हणजे योगेश पेनकर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या चेंडूवर मात्र एकेरी धाव आली. आता राहुल सामंत यांना स्ट्राईक मिळते. तृप्तेश राहुल यांच्यासाठी. हा फटका चांगला आहे कव्हर मधून. हो, काय झेल टिपलाय, हात टाकले आणि चेंडू हातात पडलाय. खराब स्ट्रोक राहुल सावंतचा. फलंदाज बाद. अफजल इलेन मारला पहिला धक्का. यासिन सरा कॅच पकडलाय का चेंडू जेवून हातात चिपकलाय असाच प्रश्न आहे बऱ्याच जणांना पाहणाऱ्यांना. काही झेल टिपलाय सुजय पावशेनी.
पहिला धक्का अफजल एलियन महाडचा बाहुबली राहुल सावंत माघारी परतलाय. भोपळाही न पोडता ऐन मोक्याच्या क्षणी सेमीफायनलच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये माघारी परतलाय. पण आज एक चांगला फलंदाज स्क्वॉडमध्ये दाखल आहे, अर्थात गगा गणेश गिरी आता मैदानात दाखल होत आहे. खूप जबरदस्त फलंदाज आहेत गगा. हॅलो, मान्यश्री वैभवजी खेडेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष यांच्याकडून आमच्या कोपरा ग्रुपसाठी रोख 1,00,000 रुपयाची भव्य आणि भरघोस अशी देणगी आलेली आहे. कोपराच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच देवेंद्रजी गायकवाड, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून सुद्धा कोपरा ग्रुपसाठी रोख 51,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच संजयजी गायकवाड साहेब, जिल्हाध्यक्ष माथाडी कामगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून सुद्धा रोख 51,000 रुपयाची भव्य आणि भरघोस अशी देणगी आलेली आहे. तर मी कोपराच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद हेमंत सर. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तृप्तेश पहिला 3 चेंडूत 11 धावा आणि पहा क्रिकेट कसा आहे. योगेश पेनकर नॉन स्ट्राईकला आले, 2 चेंडू निर्धाव, त्यामध्ये 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाला. हे सूत्र आहे क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळते. हा आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिले 3 चेंडूत 11 धावा. नाराजी स्पष्ट आहे योगेश पेनकर यांची. मागच्या 3 चेंडूवर एकही धाव आलेली नाही आहे. पुन्हा एकदा सामन्यात दृष्टी इथे पाहायला मिळते. तृप्तेशनी कमबॅक केले. 3 चेंडू मागचे निर्धाव टाकलेत. पहिल्या 3 चेंडूत 11 धावा आल्या होत्या. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन. थोडंसं स्पीडअप द्या एवढीच विनंती असेल आयोजकांकडून, कारण बॅड लाईटचा कुठलाही निर्णय मग कुणाचाही स्वीकारला जाणार नाही, कारण पूर्ण मॅच आम्हाला खेळवायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट द्या विनंती असेल. स्पोर्ट्समॅनशिप दाखवा. नंतर तुम्हालाही फलंदाजी करायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे क्षेत्ररक्षक टीमनी. तर 2 चेंडू इथं गगाला निर्धाव टाकलेत तृप्तेशनी. आता गोलंदाजीसाठी जयेश एक डावखुरा गोलंदाज पाहायला मिळेल. योगेश पेनकर आहेत समोर. 11 धावा कुठल्या 3 चेंडूमध्ये. अर्थात या 3 चेंडूत 3 ते 4 धावा आल्या असत्या तरी 15 ते 16 धावा झाल्या असत्या. पण राहुल सावंतने एक बेजबाबदार स्ट्रोक केला कव्हर रिजनमध्ये. अर्थात पॅडलक दुर्दैव राहिलेच राहुल सावंतचं, कारण तो झेल त्याच्या हातात चिपकला आणि फलंदाज मात्र बाद झाला. त्यानंतर गणेश गिरीने ऑफसाईडला चेंडू होता तो क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. दुसरा चेंडू पहिलेच रूम बनवला होता, ऑफसाईडला बाहेर आले होते ऑन साईडला खेळण्यासाठी. मनगडी पटका खेळायचा होता पण बॅटची कडा घेतली आणि फ्लाय स्लिप लेग स्लिपला तो चेंडू निघून गेला. आता योगेश पेनकर आहे स्ट्राईकला. शांतनी संयमी खेळी त्यांना करावी लागेल, कारण त्यांना माहिती आहे आपल्या संघात धावा करायच्या असतील तर मला खेळावं लागणार आहे. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे, मैदान खाली आहे. कव्हर रिजन मधून देखणा स्ट्रोक येतो योगेश पेनकरच्या बॅट मधून. हा दुसरा फलंदाजी इथे पाहायला मिळते योगेश पेनकर यांची. 6 धावांनी धावत संख्या पोहोचते 17. फक्त 4 चेंडूंचा सामना केलाय आणि धावा 17 कुठल्या तर 17च्या 17 धावा हे योगेश पेनकर यांच्याच बॅट मधून आल्यात. चेंडू फक्त खेळले 4. पुन्हा एकदा जयेश योगेश यांच्यासाठी. हा बॅटची कडा घेतली, हुशार निघाला यावेळेस गोलंदाज. पहिलंच रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला स्वीप करण्याचा इराद्याने पुढे आले होते. ऑफ साईडला रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता पण हुशार निघाला. फलंदाजाला फॉलो केलं, पाठलाग केला फलंदाजाने. वाईड शॉर्कर बॅटची बाहेरची कडा घेतली. दिगंबर हामणे आहेत स्लिपला. टप्पा त्यांच्या हातात, चेंडू गेला. निर्धाव चेंडू इथे अफलातून गोलंदाजी जयची. कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. योगेश सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्यात यश येते. रिव्हर्स अटेम्प्ट इथे चूक घडली. पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. हा काय करतायत इथे, चुका होत आहेत. वाईड बॉल आहे आणि 2 एकूण 3 धावा इथे येत आहेत. आणि सगळ्यात चुकीचं काय घडलं असेल शिवांश 11 साठी तर योगेश पेनकर आहेत आता स्ट्राईकला. हे सगळ्यात मोठं दुर्दैव, कारण योगेश हा मॅच इथे जिथे धावा रोखल्या होत्या थांबल्या होत्या, इथून आता धावा सुरू होतील. नक्कीच क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं निर्धाव चेंडू येत होते संघाकडून, कारण स्ट्राईक जोपर्यंत योगेश पेनकर आहे तर ते सूत्र आहे की त्याच्या बॅटमधून धावा येणारच आहे.
त्यासाठीच ओळखले जातात योगेश पेंडकर. सज्ज आहेत मैदानात. धावसंख्या आहे 20. दुसरा षटक जयेशला कमबॅक करावा लागेल. योगेशांना थांबवावं लागेल, नाही तर धावा नक्की येतील. हा फटका काय खेळला, हा फटका या फलंदाजाला काय बोलाल. वन बाउन्स, चेंडू चौकार. गोलंदाजांनी करावं तरी काय. चेंडू 4 धावांसाठी सीमा पार. तर बोरली पंचतन यांना विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. महाड या ग्रामीण सिटी जरी एरिया असला तरी ग्रामीण भागाला हा खेळाडू आज डिंगडॉंगचं नेतृत्व करतोय. अबुधाबी मध्ये जाऊन 10PL सारखी स्पर्धा जिंकतोय, क्रिकॉन सारखी स्पर्धा तो जिंकतोय. तब्बल सगळ्यात जास्त स्पर्धा जिंकण्याचा मान त्याच्याकडेच आहे, नेतृत्व करण्याचा सन्मान त्याच्याकडे आहे. हा होता योगेश पेंडकर फायटर. जे धावसंख्या पोहोचले 24 धावांवर. हाही फटका चांगला आहे, तिथेही क्षेत्ररक्षक नाही आहे. आता मात्र गोलंदाजाच्या सोबत खिलवाड केला जातोय. आणखीन एक दमदार चौकार. पण 9 खेळाडू आहेत यासी सर, पण ते कुठे आहेत हा प्रश्न पडतो जेव्हा योगेश पेंडकर शॉट खेळतात. क्षेत्ररक्षकच नसतो. टेस्टी केकचं कूपन आपल्याला बॅनर पाहायला मिळेल. तिथे जर स्ट्रोक केला षटकार डायरेक्ट, तर तिथे सुद्धा टेस्टी केकचं कूपन सुद्धा फलंदाजाला आहे. अर्धशतकाला सुद्धा कूपन इथं दिलं जातं टेस्टी केकचं. काय फलंदाजी चालू आहे, अद्भुत, अवर्णनीय, अनाकलनीय, अविश्वसनीय. हा बॅटची कडा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे धाव झाली असती, पण पाहिलं योगेश पेंडकरनी ही धाव का घेतली नाही, कारण त्यांना विश्वास नाही समोरच्या खेळाडूंवर. कारण मागात त्यांनी धाव घेतली होती पहिल्या षटकात, पण नंतरचे तिन्ही चेंडू निर्धाव आले. त्यामुळे आता कुठली रिस्क घ्यायला तयार नाही योगेश पेंडकर, की खेळायचे तर मला सगळे चेंडू खेळायचे आहेत. याच मनविश्वासाने आता तो मैदानात दाखल झालाय. त्याचा दृढ निश्चय आहे की हा सामना जिंकून मला सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. संघाची धावसंख्या 28. शेवटचा चेंडू जयेश. 28 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. जयेशवर दबाव प्रचंड आहे. हा सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू येतोय. जयेश कमबॅक करताना, अर्थात तो शेवटचा सिंगल घेतला असता तर कदाचित आता साईक योगेश पेंडकरकडे असती. पण जर तर क्रिकेटमध्ये काही उपयोगाचं नसतं. ऑन फील्ड जे काय होतं ते आपल्याला पाहायला मिळतं. इथे निर्धाव चेंडू, मागचे 2 चेंडू चांगले हाताळले जयेशने. पहिला षटकार आला तर तदनंतर 2 अफलातून स्ट्रोक चौकार पाहायला मिळेल. याची सर खासियत योगेश पेंडकर यांची आहे, जिथे तुम्ही क्षेत्ररक्षक नाही आहे ना, जिथून काढाल तिथेच तुम्हाला पुढचा स्ट्रोक पाहायला मिळेल. आता तिथे स्ट्रोक गेल्यानंतर तुम्ही तिथे क्षेत्ररक्षक आणलात तर जिथून हलवलाय तिथे पुढचा चौकार असेल. ही खासियत योगेश पेंडकर यांची पाहायला मिळते. 11 खेळाडू पण मैदानात कमी पडतात क्षेत्ररक्षणासाठी जेव्हा योगेश पेंडकर यांची बॅट बोलते. अफलातून फलंदाजी, आणि हे सहजासहजी एका रात्रीत आलेले यश नसतं यासिन सर. यासाठी काही रात्री जागाव्या लागतात, काही रात्री मेहनत करावी लागते. कारण विश्वास नांगरे पाटील मनमे हे विश्वास या नावाच्या पुस्तकात सांगतात, सराव सराव आणि सराव हेच यशाचं गमक आहे. कारण सरावानंच श्रेष्ठत्व येतं, प्रभुत्व येतं, यावर माझा ठाम विश्वास आहे असं ते म्हणतात. वळूया आता पुन्हा एकदा मॅचकडे. सुजय पावशे यावेळेस फलंदाज असतील. गणेश गिरी अर्थात गगा. धावसंख्या आहे 28. एक बाद 28. अफजल 11 महाड टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हा उजव्या अष्टीच्या बाहेर आहे चेंडू. पंचांचा निर्णय येतो. यस, इट इज अ वाईड बॉल. पंचांचा निर्णय तर आलाय वाईड बॉल, पण अपील केला जातोय त्याच्या विरोधात. ऑब्जेक्शन तर घेतलंय, पण पंचांचा निर्णय ठाम आहे. वाईड बॉल घोषित केलाय पंचांनी.
निर्णय अंतिम निर्णय वाईड बॉल घोषित झालाय. एक धाव येते इथे अफजल इलेव्हन महाडला 29 धाबा सुचे गणेश यांच्यासाठी. खराब फलंदाजी नाखुश नाराज योगेश पेनकर इथे पाहायला मिळेल त्याची रिॲक्शन. दबाव टाकला जाते आता स्लेसिंग केली जाते ती पंचांकडे पण गोलंदाज दबाव टाकतायत यावेळेस कशी गोलंदाजी आहे प्रचंड. म्हणून सर डॉन ब्रॅडमन एका पुस्तकात म्हणतात मैदानातील सर्वात दुर्दैवी माणूस म्हणजे पंच. सुजय फटका चांगला आहे क्षेत्ररक्षण तिथे कोणी तैनात नाही आहे. मैदान खाली आहे. धावा मिळतील 4 गगाच्या बॅट मधून. शेवटी येतोय हा चौकार. तेहतीस धाबा अर्थात योगेश पेनकर यांनी सुद्धा 2 चेंडू डॉट केलेत पण धावा केल्यात. पाहिलं गणेश गिरीने 3 चेंडू डॉट केले होते. चौथ्या चेंडूवर त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. 100च्या स्ट्राईक रेटने खेळतात. टेनिस क्रिकेटमध्ये हा स्ट्राईक रेट तितका महत्वाचा ठरला जात नाही. सुजय बॅटची कडा इथे गणेश गिरी बाद. म्हणतात इथे मात्र गगा बाद. डीजे तराटीचे हताश नाखुश योगेश पेनकर करावं तर काय करावं. फलंदाजाला सांगितलं की 1 धाव देऊन माझ्या हातात संधी द्या पण फलंदाज मोठा स्ट्रोक खेळण्यात जात आहेत. 5 चेंडू गेले गणेश गिरीनी गगानी आणि फक्त 4 धावा केल्या. रोहित देसाई आता स्ट्राईकला येत आहेत. हे मैदान रोहित देसाईला साचतं पण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा ते बॅटिंगला आले तेव्हा तेव्हा त्यांनी कमालीची कामगिरी या मैदानात केली. अर्थात एक अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1 चेंडू 13 धावा सुद्धा करण्याचा विक्रम याच फलंदाजच्या नावावर आहे. सुजय पावशे रोहित देसाईसाठी निर्धाव चेंडू. खराब फलंदाजी अफजल इलेव्हन महाड कडून. आता मात्र रिॲक्शन पण दिली नाही योगेशनी कारण काय करेल नॉन स्ट्राईकला त्याला थांबावं लागतं. हे पूर्ण षटक नॉन स्ट्राईकला थांबला योगेश पेनकर. पहिला वाईड आला होता. रोहित देसाई 4 चेंडू झाले त्या षटकातील 33 धावा. धावा थांबल्यात आता. दोन धाबा इथं घेतल्या त्याला माहिती आहे कारण पुढचं षटक मी आता खेळेन हे ठरवलंय योगेश पेनकर यांनी. धावत संख्या 2 धावांनी होत आहेत 35. आता शेवटच्या चेंडूवर मोठा फटकायला मुभा दिली असेल रोहित देसाईला सांगितलं असेल योगेश पेनकर यांनी. जबरदस्त गोलंदाजी. अवघ्या 7 धावा आल्यात. 1 चौकार 1 वाईट त्याच्यात सामील आहे. विकेट पकडला तर तो चेंडू पकडून 3 चेंडू निर्धाव टाकले सुजय पावशेनी रोहित देसाईसाठी. हा फटका फसला उंच आहे विघ्नेश कटोरेच्या डोक्याचा वरून. हा षटकार रोहित देसाईचा. 6 धावा. षटकार संजीवनी षटकार राहिला होता. कोंडी फोडली रोहित देसाईनी. धावा थांबल्या होत्या या षटकात पण या धावा आल्या. 41 धावा 3 षटकात पाहायला मिळतात. योगेश पेनकरचा तो निर्णय चांगला राहिला. 2 धावा त्यांनी धावल्या. हेलो 5व्या चेंडूवर एक छोटा सा एक नन्हा बच्चा जिसको क्रिकेट से लगाव है. हमारे एक आदिलबाद का एक लड़का है वो मंदनगढ़ से ताल्लुक रखता है. कासिफ अब्दुल कदरी बुलुनकर इनकी तरफ से कोपरा ग्रुप के लिए 1000 रुपये का आतिया आया हुआ है. मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और उसका स्वागत किया जा रहा है. कासिफ इधर आओ, इधर आओ. एक छोटा सा बच्चा आप देख सकते हैं क्रिकेट का इसे कितना शौक है, कितना लगाव है. तर शेवटचं षटक घेऊन अनुज हमारे कासिफ का स्वागत किया जा रहा है.
एक छोटा सा बच्चा देख सकते हैं। ओके, शुक्रिया। अनुज योगेश पेंडकर यांच्यासाठी और हा डाव्या सीच्या बाहेर वाईट बॉल बाल बाल बच गए असंच काही चित्र आहे। कमलाकर दादलेची रिॲक्शन आपल्याला विकेटच्या मागे पाहायला मिळते। अनुज धावसंख्या होती 42। आता त्या दोन्ही संघामध्ये खूप वेळा भिडण होते। 42 वाईटच्या स्वरूपात ही धाव आली। अनुज खराब गोलंदाजी 42 धावा 42। हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे। हा थोडस पंबल बालाचं। हा एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी बाळाची। स्ट्राईक वरून हटवलं योगेश पेंडकर यांना आणले नॉन स्ट्राईकला। धावसंख्या होते या एकेरी धावांनी 43 धावा। काय होईल या मॅच साठी पहा, धनाधन धनाधन क्षेत्र भरलं मैदान। हा रोहित देसाईच्या बॅट मधून पुन्हा एकदा विघ्नेश कडरेच्या वरून सीमारेषा पार षटकार। जे आपण असे स्ट्रोक रोहित शर्माला पाहतो, हलक्या हाताने न जागत भरून टायमिंगनी फक्त सहलाते हुए हा षटकार आला। रोहित देसाई नाव आहे, अर्थात रोहित देसाई। जबरदस्त फटकेबाजी। हा फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला आहे। अर्धशतक पूर्ण होते 50 धाबा एकेरी धावेनी अर्धशतक पूर्ण होते 50 धाबा। पन्नास धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात। 3 चेंडू या षटकातील आहेत। आता स्ट्राईकला अनुज आहे। अनुज हा फटका चांगला आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून स्ट्रोक खेळला, फ्लायटेड षटकार, चेंडू सीमारेषा पार। 6 योगेश पेंडकर फलंदाजीने बऱ्याच जणांची तोंड बंद करतो हा फलंदाज। आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर असतील, त्याच्यावर कमेंट पास केल्या जातात। बऱ्याच वेळेस सांगितलं जातं कसा खेळ चुकतोय, पण ते कधी प्रत्युत्तर देत नाही। ते जेव्हा जेव्हा प्रत्युत्तर देतात तेव्हा बॅटनी देतात। इथे योगेश पेंडकर सुद्धा जबरदस्त फलंदाजी करतायत। या 6 धावांनी धावसंख्या होती 56। अनुज आणखीन एक मोठा फटका, तिथेही क्षेत्ररक्षक नाही आहे। 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। तिचे 60 धावा आपल्याला पाहायला मिळतील। ऑन बोर्ड योगेश पेंडकर आहे। जबरदस्त फलंदाजी, 36 धावांवर खेळतायत। 12 चेंडू 36 धावा। अर्थात जर बॉल जास्त मिळाले असते ना यासिन सर, तर आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळालं असतं। ज्या रंगात आज योगेश पेंडकर खेळतायत। नो बॉलचा इशारा आला पंचांकडून। 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे राहील। 2 धावा इथे मिळतील। खराब गोलंदाजी अनुजचे प्रत्येक वेळेस पाहायला मिळते। मागच्याही सामन्यात शेवटच्या क्षणात त्याच्याकडून नो बॉल आला होता अशाच प्रकारचा बेसलाईनच्या वरती। धावसंख्या योगेश पेंडकर यांची पोहोचते 38 आणि संघाची धावसंख्या पोहोचते 63 धावा। 63 धावा। शेवटचा चेंडू अनुज, 63 धावा पाहायला मिळतात। अनुज योगेश पेंडकर यांच्यासाठी 38 धावांवर खेळतात योगेश पेंडकर। हा फटका मोठा आहे, लांब 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 षटकार।
70 धावांचं लक्ष. काय अफलातून फलंदाजी कोपरा ग्रुपच्या स्पर्धेत. चौवेचाळीस धावा नाबाद कुठल्या योगेश पेणकर आणि अफलातून फलंदाजी. तर यानंतर या सामन्यात काय घडेल काय बिघडेल चेंडू फळीच्या या युद्धामध्ये हाय इथे ऍक्शन पाहायला मिळते. तर बोलवणार आहे मी मायक्रोफोनवर ज्येष्ठ समालोचक हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेत समालोचन करणारे यासीन मर्चंट. धन्यवाद. भाई ऐसी कोई हरकत मत करो प्लीज. सामन्याला सुरुवात करा. अंधार होतोय. प्लीज लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कोण रे अमोल काय 70 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची गरज असेल, ती म्हणजे शिवांश 11 नवगाव या संघाला जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये अनुज राऊत यांनी 28 धावा खर्च केल्या होत्या, कारण पहिल्या षटकामध्ये मात्र 11 धावा आल्या होत्या. तृप्तेश सुरेकरने पहिलं षटक टाकलं होतं आणि जयेश सुरेकर यांनी दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या आणि सुजय पावशे यांनी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली. 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तिसरं षटक त्यांनी हाताळलं होतं, परंतु अनुज याचं मात्र षटक फार महागडं ठरलंय आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय धावसंख्या 69 आणि जिंकण्यासाठी 70 धावांची गरज. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. पहला ओवर लेके आए हैं जयेश खैरकर. सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं कमलाकर दादले. स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर कैप्टन दिगंबर हमने पहली गेंद. जी बाबी वहां पे मौजूद थे और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा. इस एक रन के साथ अकाउंट ओपन किया है कमलाकर दादले ने अपना और अपने टीम का, और अपने साथी बल्लेबाज दिगंबर हमने को खेलने का मौका दिया है.
पहली गेंद उड़ाया है दिगंबर के बल्ले से, पहली गेंद पर छक्का। शानदार शुरुआत दिगंबर हमने के बल्ले से आता हुआ ये पहला सिक्सर। जयेश खैरकर के ऊपर हल्ला बॉल किया है। दिगंबर हमने का इस प्रतियोगिता में शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पे जारी है। इसके पहले 2 मरतबा मैन ऑफ द मैच का खिताब अपने नाम किया था। लास्ट मैच में भी उन्होंने तकरीबन 33 रनों का योगदान दिया था और यहां पे पहली गेंद पर छक्के से आगाज करने के बाद अपने इरादे स्पष्ट किए हैं। अपने कंधों को खोला है, अपने हाथ को खोला है, 30 गज के दायरे का फायदा उठाना है, ये पूरी तरीके से समझते हुए यहाँ पे बल्लेबाजी हो रही है, क्योंकि जीतने के लिए 70 रनों की जरूरत, एक लंबा सफर यहाँ से तय करना है। जी हाँ, इस मरतबा बैडमिंटन स्ट्रोक देखने को मिला। अजीब और गरीब अंदाज के साथ खेला हुआ ये स्ट्रोक। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद विकेट कीपर के हाथों में। रन लेने की कोई गुंजाइश नहीं। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है। जयेश खैरकर के जानिब से 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में तकरीबन 18 रन बनाने हैं। हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना लाजमी। जी हाँ, इस मरतबा शरीर से दूर जाती हुई गेंद, अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए, और अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैला के इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 ओवर का ये मुकाबला है। ये मैच किसी भी टीम के पक्ष में जा सकता है। पहले बल्लेबाजी करते हुए अफजल 11 महाड़ ने बहुत ही बढ़िया रनों की संख्या स्कोर कार्ड पर लगा चुके हैं, 69। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार 30 गज के दायरे को तोड़ने का प्रयास, काफी हद तक सफल। कवर के ऊपर से गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। दिगंबर हमने के बल्ले से आता हुआ ये बहुत ही बढ़िया चौका। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 12 रन। अभी भी 2 गेंदें आना बाकी इस ओवर की। जैसे मैंने कहा कि हर ओवर में 18 रन जीत मुकम्मल करने के लिए जरूरी है। अगर हर ओवर में 18 रन आते हैं तो ही शिवांश 11 नौगांव इस मैच को जीत सकती है, और पुरजोर कोशिश यहाँ पे हो रही है कैप्टन दिगंबर हमने के जरिए से। फिर से एक बार जयेश खैरकर। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, एक आसान सा कैच विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ दिगंबर हमने बैक टू द पैवेलियन। ये पहला झटका लगता हुआ शिवांश 11 नौगांव को। वाटकरे, अगर आज विनोद वाटकरे अपने सही रंग और सही ढंग में नजर आए तो ये मैच जितवाने की क्षमता इस बल्लेबाज में जरूर है। ये बल्लेबाज जब भी खेलते हैं तो के होश उड़ाने वाली बल्लेबाजी हमेशा देखने को मिलती है, मगर सही मायनों में आज शिवांश 11 नौगांव को विनोद वाटकरे की बल्लेबाजी की जरूरत है। अगर ये आज खेल गए तो फिर इनको रोकना नामुमकिन के करीब हो सकता है। चैलेंज जरूर होगा। जयेश खैरकर फिर से एक बार। जी हाँ, जयेश की जितनी तारीफ करे उतनी कम। कमाल की गेंद थी, बिल्कुल बल्लेबाज विनोद के पास कोई जवाब नहीं था उसका। हालांकि अजीब और गरीब अंदाज के साथ खेलने की नाकाम कोशिश यहाँ पे। गेंद टपा खाने के बाद थोड़ी सी स्कीट होती हुई नीचे रही और पैड से टकराई, और लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा, मगर एक रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। पहले ओवर में हालांकि 30 गज का दायरा मौजूद था और 30 गज के दायरे में मात्र 13 रन यहाँ से शिवांश 11 नौगांव पिछड़ती हुई दिखाई दे रही है। अब यहाँ पे उनकी गाड़ी जो 3rd गियर में चल रही है उसे 5वें गियर में डालना ही होगा और बड़े स्ट्रोक के लिए कोशिश करनी होगी, तब जाके एक रोमांचकारी मैच हमें देखने को मिल सकता है।
इस बीच नए गेंदबाज आए हैं मोहसिन संगमेश्वरी, जिन्होंने इस प्रतियोगिता में पहला मेडन ओवर किया था। वही गेंदबाज लाजवाब गेंदबाजी की थी। कल पूरे दिन में ये गेंदबाज छाए रहे, इनका नाम चर्चा में रहा क्योंकि मेडन ओवर किया था इस विकेट के ऊपर, जिस विकेट के ऊपर बल्लेबाजों का बोलबाला होता है। आहा, ये देखिए पहली गेंद विनोद वाटकर जैसे बल्लेबाज को आश्चर्यचकित किया, अचंभित किया। बैकफुट पर खेले या फ्रंट फुट पर खेले, इसी विवंचना में गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ विकेट कीपर के हाथों में चली गई। विनोद वाटकर के ऊपर आशाएं जरूर है, अपेक्षाएं जरूर है। जी हां, फिर से एक बार जोरदार अपील बगबदा का, मगर अंपायर जी की तरफ से लेग बाय का इशारा यहां पे आता हुआ। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिला, मगर एक एक रन और दो दो रन से काम नहीं बनेगा। बल्लेबाज विनोद वाटकर बिल्कुल मोहसिन के गेंदों को यहां पे समझने में नाकाम रहे। लगातार दो गेंदें तकरीबन बिंदी गई, हालांकि अतिरिक्त के रूप में एक रन जरूर आया, मगर मोहसिन ने जिस तरह से कल गेंदबाजी की थी उस तरह से ही गेंदबाजी यहां पे हो रही है। इस सीमेंट विकेट के ऊपर भी गेंद घुमाने की क्षमता रखते हैं, काबिलियत रखते हैं, सलाहियत रखते हैं। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद बहुत बाहर की तरफ जाती हुई गेंद, उस गेंद का पीछा किया था कमलाकर ने, मगर उनसे बहुत दूर थी यह गेंद और इसी वजह से अंपायर जी ने फिर से एक बार वाइड का इशारा किया है। 15 रन स्कोर कार्ड पर, एक विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 70 रनों की जरूरत, कम से कम हर ओवर में 2 से 3 बड़े स्ट्रोक। जी हाँ, इस पर दबा मिड ऑफ के ऊपर से खेला है, वन बाउंस लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। कमलाकर दादले के बल्ले से आता हुआ ये शानदार चौका। सहायता से रनों की संख्या 19 रन, एक विकेट के नुकसान पर। मोहसिन फिर से एक बार, जी हां, फुल टॉस गेंद उसे उड़ाया है मिड विकेट के ऊपर से। शानदार, लाजवाब, ऑस्टनिशिंग कमलाकर दादले ऑन द फायर। इस ओवर की 2 गेंदें अभी भी आना बाकी है। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर में 2 बड़े स्ट्रोक आए, एक चौका एक छक्का। पहले ओवर में 13 रन आए थे, इस ओवर में अब तक 12 रन खर्च किए हैं इन 4 गेंदों में मोहसिन ने। 2 गेंदें अभी भी आना बाकी। मोहसिन के ऊपर भी प्रेशर बनता हुआ, मनोवैज्ञानिक दबाव यहां पे डालने की कोशिश कमलाकर दादले। फिर से एक बार, जी हां, स्लोवर वन थी मगर इस पर दबाव पर रख लिया था कमलाकर दादले ने। परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद के नीचे आया और उस गेंद को उछाला लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में 6 रन। नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष सन्माननीय वैभवजी खेडेकर साहेब यांच्याकडून कोपरासाठी रोख 1 लाख रुपयाची भव्य आणि भरघोस अशी देणगी आलेली आहे, धन्यवाद. त्यानंतर देवेंद्रजी गायकवाड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून रोख 51,000 रुपयाची देणगी आलेली आहे, धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय संजयजी गायकवाड साहेब जिल्हाध्यक्ष माथाडी कामगार महाराष्ट्र निर्माण सेना यांच्याकडून कोपरासाठी रोख 51,000 रुपयाची भव्य अशी देणगी आलेली आहे.
कोपराच्या वतीनं मी त्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सफलता पाने के लिए सबसे पहले अपना बेस्ट करते रहे, परिणाम क्या होगा इसकी चिंता करना छोड़ दे, तब सब अच्छा ही होता है. यही एटीट्यूड के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है. कमलाकर दादले के बल्ले से 2 छक्के 1 चौका हमें देखने को मिला. 5 गेंदों का सामना किया है कमलाकर ने और अपने टीम के लिए अब तक 18 रन जोड़े हैं. कुल मिला के 32 रन स्कोर कार्ड पर 16 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, मगर जीतने के लिए 19 रनों के औसत से यहाँ पे 38 रन जरूरी है. 12 गेंदे 38 रन. इस बीच नए गेंदबाज आए हैं अनुज. हालांकि शिवांश 11 नौगांव में भी अनुज नामक गेंदबाज जो कि जी हाँ, इस मरतबा पॉइंट के सर के ऊपर से गेंद 1 बाउंस फिर से एक बार सीमा रेखा के बाहर. कमलाकर दादले आग की तरह बरसते हुए तीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 11 गेंदों में 34 रनों की जरूरत. बहुत ही मजेदार यह मुकाबला, शानदार और रोमांचित करने वाला यह मुकाबला होने जा रहा है. अब यहां से कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम यहां से हारेगी, इसके बारे में बताना संभव के करीब. देखिए यहां पे जो भी क्रिकेट के दीवाने बहुत ही उत्सुकता के साथ, बहुत ही उचित अवस्था में ये मैच देख रहे हैं और हमसे जुड़े हुए YouTube के जरिए से प्रेक्षक भी बहुत ही तादाद में यहाँ पे देख रहे हैं. तकरीबन 1600 क्रिकेट के दीवाने इस मैच को लाइव देख रहे हैं और इस मैच का आनंद ले रहे हैं. पहली गेंद पर चौके से आगाज किया है, स्वागत किया है अनुज का. अनुज फिर से एक बार. जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक नहीं कह सकते क्योंकि गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था. शॉर्ट कवर में गेंद को फील्ड किया गया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले थे. 1 रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ. 1-1 रन से काम नहीं बनने वाला, मगर 1-1 रन भी यहाँ पे जरूरी है. 1-1 रन, 2-2 रन और जैसे ही मौका मिले 2-3 बड़े स्ट्रोक हर ओवर में आना लाजमी है. मगर विनोद वाडकरे का बल्ला यहाँ पे हल्ला नहीं कर रहा है, यही एक चिंता का विषय शिवांश 11 के लिए. और ये तकदीर वाले रहे, मगर यहाँ पे क्या हुआ, जी हाँ, अंपायर जी की तरफ जोरदार अपील तो हुआ था मगर अंपायर जी ने इसे सिरे से खारिज कर दिया है. तेज तर्रार कमलाकर दादले, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. जैसे ही गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है. तेजी के साथ बिजली की रफ्तार यहाँ पे नजर आई. कमलाकर दादले ज्यादा से ज्यादा यहाँ पे स्ट्राइक लेना चाहते हैं. 9 गेंदें बची है, 32 रनों की जरूरत. अभी भी 3 गेंदें इस ओवर की आना बाकी. अच्छी वापसी की है अनुज ने, बहुत ही बढ़िया वापसी मैं कहूंगा. जी हाँ, फिर से एक बार लेमन कट. गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया. गेंद शॉर्ट फाइन ले की दिशा में राहुल सावंत के हाथों में. 1 रन के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं. अनुज ने सही मायनों में प्रभावित किया है, मैच में जान भर दी है, मैच को अपनी तरफ झुकाया है, पूरी तरीके से पलड़ा भारी किया है क्योंकि ये निर्णायक ओवर था. इस ओवर में अगर रन बरसते तो ये मैच के ऊपर जो पकड़ है वो थोड़ी सी ढीली होती. जी हाँ, इस पर दबाव उछाल कर खेला है मगर 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद फरार, सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. देखिए वक्त रहते हुए विनोद का बल्ला हल्ला करता हुआ, क्योंकि अब जीतने के लिए 7 गेंदों में 25 रनों की जरूरत. अभी भी इस ओवर की 1 गेंद आना बाकी है. इस ओवर में 1 छक्का 1 चौका, कुल मिला के पहले 5 गेंदों में 13 रन जुटा लिए हैं. ये 1 गेंद बहुत ही कीमती है. इस 1 गेंद के ऊपर कितने रन बनेंगे इसके ऊपर इस मैच का रिजल्ट बाकी रहेगा. यहाँ पे वक्त जाया करना मुनासिब नहीं होगा. 6:15 बज चुके हैं, सूरज ढल चुका है और अब यहाँ पे अंधेरे का साम्राज्य होगा. 7 गेंदें अभी भी आना बाकी है. मजेदार मैच, जीतने के लिए 25 रनों की जरूरत. 70 रन यहाँ पे चेस करने हैं, मगर शिवांश 11 नौगांव ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अब तक की है, इस मैच में जान भर दी है. अगली गेंद अनुज की.
ये लीजिए फिर से एक बार बैकफुट पर गए और ये बहुत ही लंबा हिट, गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। विश्व चषक और उसका अंतिम मैच यहां पे आता हुआ, क्योंकि सही यही इक्वेशन 6 गेंदे 19 रन वहां पे भी चाहिए थी, यहां पे भी चाहिए। कल भी इसी तरह से, जी हां, योगेश पेनकर ने कल 6 गेंदों में 19 रन जब चाहिए थे तभी पहले 3 गेंदों में 3 छक्के लगाए थे। और आज यहां पे फील्डिंग कर रहे हैं योगेश की टीम। अंतिम ओवर के लिए खुद योगेश आए हैं और विनोद वाटकर नॉन स्ट्राइक के इन पर, स्ट्राइक के इन पर कमलाकर दादले अब पूरी तरीके से बागडोर योगेश ने अपने हाथों में संभाल ली है। 6 गेंदे 19 रन। क्या होगा, शिवांश 11 नौगांव या अफजल 11 महाड़? जद्दोजहद जारी है, मेहनत जारी है, मशक्कत जारी है। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाने वाले गेंद को खेलना चाहते थे कवर के ऊपर से, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और 1 रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा। 5 गेंदे 18 रनों की जरूरत, मगर विनोद वाटकर के बल्ले से 2 छक्के आए थे। इस वजह से यहां पे डगआउट में उनके जो साथी बैठे हैं वो अपेक्षा जरूर कर रहे हैं कि विनोद यहां पे कुछ न कुछ जरूर करेंगे, मगर डिंग डोंग और उसी के साथ अपने इलाके में बहुत ही पॉपुलर ये खिलाड़ी, ये देखिए योगेश, इसे कहते हैं एक्सपीरियंस, इसे कहते हैं अनुभव। अंतिम क्षणों पर किस तरह से इस मनोवैज्ञानिक दबाव को एब्जॉर्ब किया जाता है, उसे किस तरह से हैंडल किया जाता है, इसके बारे में उदाहरण पेश करते हुए 52 रन स्कोर कार्ड पर 4 गेंदें बची है, 18 रनों की जरूरत, यानी लगातार 3 छक्के इस 4 गेंदों में आना जरूरी है। जी हां, इस मरतबा गेंद उनके रडार में और उसे पहुंचा दिया है फिर से एक बार दर्शक दीर्घा में। गेंदे 3 गेंदे 12 रनों की जरूरत। योगेश पेंडकर ने पहले 2 गेंदे बहुत ही जबरदस्त तरीके से हैंडल की थी, मगर इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, उसे डीप स्क्वायर लेग के दिशा में खेला था। जी हां, बीच में, हालांकि ये बॉल बॉयज बीच में न फेंके गेंद। 3 गेंदे और 58 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती खेला था। दूसरे रन के लिए भी यहां पे दौड़ना चाहते हैं। जी हां, यहां पे दूसरा रन भी मुकम्मल और तीसरा रन के भी ये मौका यहां पे हो सकता है। तीसरा रन भी यहां पे मुकम्मल नहीं लेना चाहते हैं तीसरा रन, हालांकि तीसरा रन यहां पे हो सकता था, मगर विनोद वाटकर चाहते हैं कि स्ट्राइक उनके हाथों में रहे, क्योंकि विनोद वाटकर अपने आप पर भरोसा करते हैं। वो चाहते हैं कि यहां पे अगर स्ट्राइक मेरे हाथों में रहेगा तो यहां पे मैं 2 गेंदें जो बची है उसमें 10 रन मुकम्मल कर सकता हूं। ये आत्मविश्वास है। देखिए क्या होता है, 2 गेंदें 10 रन। फिर से एक बार मुझे न्यूजीलैंड बनाम भारत का वो मैच याद आ रहा है जहां पे भारत टीम को जीतने के लिए न्यूजीलैंड के खिलाफ 2 गेंदों में 10 रनों की जरूरत थी और रोहित शर्मा ने लगातार 2 छक्के लगाकर एक यादगार जीत दिलाई थी। स्ट्राइकिंग एंड पर विनोद वाटकर, कमाल की गेंदबाजी, परफेक्ट यॉर्कर। बल्लेबाज योगेश, गेंदबाज योगेश ने पूरी तरीके से मैच को झुका दिया है। परफेक्ट यॉर्कर था। विनोद वाटकर के पास कोई जवाब नहीं था, कोई हल नहीं था इस गेंद का। और देखिए प्रेक्षक भी यहां से समझ चुके हैं कि ये मैच अब अफजल 11 महाड़ के पक्ष में पूरी तरीके से जा चुका है। अब यहां पे चमत्कार के ऊपर निर्भर रहना होगा, मगर एक्सपीरियंस खिलाड़ी है योगेश पेंडकर, बहुत ही मास्टरमाइंड है। देखिए किस तरह से उन्होंने गेंदबाजी की और किस तरह से इस मैच को अपने पाले में झुका दिया है। जी हां, इसी के साथ अफजल 11 महाड़ ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।
आने वाले फाइनल के लिए ढेर सारी शुभकामनाएं। सामनावीर पुरस्कार बहाल करण्यासाठी मी निमंत्रित करतो बबनराव सुर्वे आणि रवींद्र मांजरेकर. हॅलो हॅलो. या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय पुन्हा एकदा योगेश पेनकर, ज्याने 44 धावा आपल्या संघासाठी जोडल्या होत्या आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय हा सामना वाचवला होता. योगेश पेनकर यांना विनंती असेल आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. यासिन सर कृपया टॉस बॉक्स कडे यायचंय. एक सेकंद फक्त. आणि प्लेयर ऑफ द डे हे पारितोषिक आपण प्रत्येक दिवशी देतोय आणि आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा शिवांश 11 नवगाव संघाचा प्लेयर ऑफ द डे ठरलाय दिगंबर हामने. दिगंबर हामने याला विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. धन्यवाद. कडून ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच साठी. तर मी आमंत्रित करेन योगेश पेनकर यांना या अंतिम सामन्याचा या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच योगेश पेनकर यायचा. योगेश पेनकर. स्वप्नील करडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हसला अध्यक्ष यांच्याकडून टी शर्ट आहे, ट्रॉफी. स्वप्नील करडे यांच्या मार्फत पुरस्कृत शर्ट टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. टेस्टी केक द ब्रँड ऑफ फ्रेश केक यांच्याकडून सुपर 6 ला हा कूपन योगेश पेनकर यांना मिळते. वेल्डन. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा कोपरा ग्रुपच्या अंतिम सामन्यात तुम्ही प्रवेश केलाय, काय वाटते आता मनात? खूप छान वाटतंय. चांगला समोरचा टीम चांगली होती नवगाव.